नमस्कार मित्रांनो, आज आपण सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या इतिहास आणि निसर्गाच्या साक्षीदार असलेल्या राजमाची किल्ल्याची सफर करणार आहोत। राजमाची किल्ल्यावर जाण्यासाठी दोन प्रमुख मार्ग आहेत। लोणावळा मार्गे उधेवाडी सुमारे 16 किलोमीटरचा सोपा पण लांब ट्रेक, कोंढाणे गाव मार्गे थोडा खडतर पण निसर्गरम्य आणि धबधब्यांनी भरलेला मार्ग। पावसाळ्यात या ट्रेकला वेगळंच सौंदर्य लाभतं। जंगल, पक्ष्यांचे आवाज, वाहणारे झरे आणि धबधबे मनाला भुरळ घालतात। राजमाची किल्ल्याचा इतिहास प्राचीन आहे। सातवाहन राजवटीच्या काळात या किल्ल्याची निर्मिती झाल्याचे मानले जाते। पुढे तो मराठा साम्राज्यात आला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा उपयोग रणनीतीच्या दृष्टिकोनातून केला। 1818 मध्ये इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतला। आजही येथे प्राचीन मंदिरं, गुहा, तटबंदी आणि पाण्याची टाकी बघायला मिळतात। राजमाची किल्ला म्हणजे दोन किल्ल्यांचा समूह, श्रीवर्धन आणि मानरंजन। हा किल्ला पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळ स्थित आहे। समुद्रसपाटीपासून सुमारे 2710 फूट उंचीवर असलेल्या या किल्ल्यावरून सह्याद्रीचे अद्भुत सौंदर्य पाहायला मिळते। राजमाची गावात स्थानिक लोक होमस्टे देतात। अनेक ट्रेकर तिथे टेंट लावून मुक्काम करतात। रात्री चंद्रप्रकाशात गप्पा आणि निसर्ग यांचा अनोखा अनुभव मिळतो। राजमाची किल्ला हा केवळ इतिहास नव्हे तर निसर्ग आणि साहसाचा संगम आहे। एकदा तरी येथे ट्रेकला गेलं पाहिजे। मराठ्यांचा शौर्यगाथा, निसर्गाचं वैभव आणि मनाला भिडणारी शांतता हे सर्व एकाच ठिकाणी अनुभवायला मिळतं। श्रीवर्धन किल्ला संरक्षणासाठी उपयुक्त, उंच ठिकाणी वसलेला। मानरंजन किल्ला आसपासच्या घाटांचा अप्रतिम देखावा इथून दिसतो। कुंडिनेश्वर मंदिर स्थानिक देवतेचे प्राचीन मंदिर। गुहा आणि टाकी इतिहासाचा जिवंत ठसा। धन्यवाद मित्रांनो, हाच तुमचा सह्याद्रीवरचा एक प्रवास। आणखी किल्ल्यांची माहिती हवी असल्यास नक्की सांगा।